या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर एक अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे खुनासंदर्भातली। अंदरसुल येथील खून प्रकरणातील आरोपी येवला तालुक्यातील पोलिसांकडून 2 तासात अटक। येवला तालुक्यातील अंदरसुल येथील प्रसिद्ध असलेल्या नागेश्वर मंदिराच्या पाठीमागील भागात पत्र्याच्या शेडमधील भीमाशंकर सोनवणे वय वर्ष 50 या व्यक्तीचा खून करण्यात आला होता। या घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत मुख्य संशयित आरोपी गंगाराम निकम व अनिकेत गोदडे या दोघांना अटक करत न्यायालयात हजर केले असता आरोपींनी 4 दिवसाचा पोलीस कोठडी मिळाली। पुढील तपास येवला तालुका पोलीस करत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। सोनवणे हा व्यक्ती संशयितरित्या अवस्थेत मिळून असल्याची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी आम्ही तात्काळ भेट दिली। त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर संशयित इसम हा त्याचा मृत्यू संशयित असल्याचे लक्षात आल्याने तात्काळ आम्ही गोपनीय माहितीच्या आधारे तसेच आजूबाजूच्या लोकांच्या स्टेटमेंटवरनं या 2 संशयित आरोपी गंगाराम निकम आणि अनिकेत गोदडे यांच्यासोबत सदर व्यक्तीचे भांडण झाल्याचे तसेच मारहाण केल्याचे लक्षात आल्याने त्यांना तात्काळ आम्ही ताब्यात घेतले। त्यांची विचारपूस केली असता त्यांनी सदर इसमास लाकडाने मारहाण केल्याचे कबूल केले। त्या अनुषंगाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 4 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे। त्या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहोत।